आपल्यासोबत महेश शिंदे आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलूया. सर, जो गोंधळ पाहायला मिळतोय साताऱ्यामध्ये, काय सांगाल त्याबद्दल? गोंधळ वगैरे काही नाही आहे, गैरसमजुतीतून झालेला हा प्रकार आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या की त्या ठिकाणी महाविकास आघाडी का महायुती, आम्ही महायुतीमध्ये एकमेकाच्या विरुद्ध लढायचा निर्णय झाला, जो तो आपल्या सोयीनं लढत होता. आम्ही भाजपबरोबर गेलो, भाजप अलायन्स केला आणि आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि निवडणुकीनंतरही आम्ही भाजपबरोबर राहण्याचा निर्णय झाला. कारण आम्ही जर भाजपबरोबर लढलो असतो तर भाजपबरोबर राहण्याचा माझा निर्णय योग्य होता असं मला वाटतं. आणि मी एकनाथ शिंदे साहेबांना जे अजितदादाचे 5 सदस्य फुटले त्याची मी त्यांना आधीच कल्पना दिली होती की साहेब हे बघा, सगळ्याच सदस्यांना माझ्यासहित अजितदादा गटाच्या सदस्यांनासुद्धा महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाबरोबर किंवा काँग्रेसबरोबर जाण्याची भूमिका मान्य नाही. त्यामुळं साहेब हे तुम्हाला चुकीचं कळवलं जातं आहे. माझी एक छोटी अशी इच्छा होती की पालकमंत्र्यांनी भाजप, आम्ही आणि अजितदादा गट यांच्यात बसून काय असेल तो समन्वय साधून जर केला असता तर हा प्रकार घडला नसता, अशी माझी भूमिका आहे. महायुतीमध्ये फूट पडली या गोष्टीमुळे. कुठली फूट पडते? किरकोळ गोष्ट आहे. तिघं पुन्हा बसतील आणि सोडून टाकतील. पण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती तोडली तेव्हा ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले होते म्हणून युती तोडली, पण आता या ठिकाणी शंभूराजे देसाई स्वतः जे महाविकास आघाडीसोबत गेले, काय सांगाल त्याबद्दल? शंभूराज देसाई साहेबांना जरा भीती वाटली की बहुतेक त्यांना सदस्य कमी पडतात म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. तो चुकीचा होता निर्णय, हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. त्यांनी अजितदादा पवारांचे प्रदेशाध्यक्ष आता शशिकांत शिंदे साहेब आहेत, त्यांना बरोबर घ्यायला नाही पाहिजे होतं. म्हणजे चुकीचं केलं शंभूराजे देसाई यांनी. हा, थोडं चुकलं त्यांचं. हे माझ्या विचारानं माझ्या मतदारसंघासाठी हे चुकीचं घडलं. पण सीपींची निलंबनाची मागणी केलेली आहे या ठिकाणी. सीपीनी त्यांना पकड. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, SP तिथं हजर नव्हते. SP चा कसलाही संबंध नाही. मी क्लिअरली सांगतो, पोलीस प्रशासनाला विनाकारण याच्यात तुम्ही घेऊ नका. हे राजकीय चाललं आहे. राजकारणाचं यश अपयश हे प्रशासनावर फोडणं चुकीचं आहे. 5 अजितदादा गटाचे जे सदस्य फुटले आणि अक्षरशः ज्या केसेस टाकल्या गेल्या त्या आम्ही नाही टाकल्या, अजितदादा पवार गटाचे नेते जे मकरंद आबा पाटील आहेत त्यांच्याच कार्यकर्त्यानं ह्या केसेस टाकलेल्या आहेत. आमचा संबंध नाही आणि त्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या आता महेश शिंदे कोणासोबत आहेत? कारण की या ठिकाणी महायुतीबरोबर. शंभूराजे देसाई बोलत आहेत की ते भाजपसोबत जाणार आहेत, कारण की त्यांच्या पत्नी भाजपसोबत आहेत आणि तुम्ही एकनाथ शिंदेसोबत आहेत. 100% मी महायुतीबरोबरच थांबणार आहे. महेश शिंदे यांनी सांगितलं आहे की 100% ते महायुतीबरोबरच थांबणार आहेत, असं महेश शिंदे यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.